जळगाव तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये जाऊन आमदार अमोल जावळेंकडून झाडाझडती, तर पंचायत समितीतील अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडली. परभणीच्या झरीमध्ये ऊस लागवड परिसंवाद आणि शेतकरी मेळावा संपन्न, आर्थिक प्रगती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं गोंदियाच्या मोरगावमधील सरपंच सागरबाई चिमणकरांना निमंत्रण, पाणी पुरवठा समितीमधील सर्वोत्तम कामगिरीची दखल घेत निमंत्रण. भंडाऱ्याच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याला घेरत अप्रेंटिस धारकांचं ठिय्या आंदोलन, फॅक्टरी प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी. वाशिममधील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 57.14% पाणीसाठा शिल्लक, उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती. पालघर जिल्हा मुख्यालयावर तिरंग्याची विद्युत रोषणाई, तर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती. चंद्रपुरातील चिमूर पोलिसांची रेती तस्करांविरोधात धडक मोहीम, तर हरणी कुटाळा मार्गावरील अवैध रेतीची वाहतूक करणारे 4 ट्रॅक्टर जप्त, पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास. भंडाऱ्याच्या मुंडीपार सडक जवळ आता ट्रकची 4 चाकीला धडक, तर यामध्ये 4 चाकी स्वार जखमी, या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल. अमरावतीच्या मोर्शीमध्ये 19 वर्षीय युवकाची दगडानं ठेचून हत्या, आरोपीला 24 तासातच ठोकल्या बेड्या, अनैसर्गिक कृत्य करून हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न.